राजकारणात येण्यापूर्वी कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव, उच्च शिक्षित राजकारणी, भाजपचे 2 वेळा आमदार, एक अभ्यासू नेतृत्व, मुंबईच्या नागरी समस्यांवर अत्यंत हिरहिरीनं बोलणारे आणि तितकी जाण असणारे सुद्धा, फडणवीसांचे खंदे समर्थक आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया अमित साटम यांचं. दोनशे 227 जागांवरती महायुती लढणार. कुठला पक्ष कुठली जागा लढणार, किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जे वंदे मातरमच्या विरोधात आहेत. हिंदुत्व सोडून हिरवी चादर जी आहे ती स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. बॉम्ब विस्फोटच्या आरोपीने त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा पक्ष हा मामूंची टोळी झालेली आहे. मराठी भाषा बोलतात, मराठीचा सन्मान करतात, ते सर्वच मराठी आहेत असं आम्ही मानतो आणि मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार. अमित साटम सर, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या मंचावर. खरं तर माझ्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या कार्यक्रमात द्यायची आहेत. एक खास सेगमेंट तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. मात्र त्यापूर्वी या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घेऊन तुम्ही सगळ्या लोकांसमोर जाणार आहात ते एकदा स्पष्ट करा. गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या मार्फत ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडले आणि आतंकवादी, दहशतवादी, जिहादी शक्तींच्या समोर, मुंबई शहराच्या समोर अशा प्रकारचा जो धोका आहे तो धोका निर्माण होऊ नये याकरता महायुतीला मतदान करावं अशा प्रकारचा आम्ही एक अपील या मुंबईकरांना करतोय. आणि मुंबई शहराची सुरक्षा, मुंबईचा विकास हेच नरेंद्र मोदीजींचं व्हिजन आणि देवेंद्रजींचं मिशन आहे. सर, तुमची भूमिका आमच्या लक्षात आली. माझे सगळे पत्रकार मित्र इथं बसलेले आहेत, त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून हवी आहेत आणि या कार्यक्रमाच्या प्रश्नोत्तराची सुरुवात माझ्या प्रश्नापासून आपण करूया. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, सत्तांतरं झाली. या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप हा एकमेव अभेद्य पक्ष राहिला. खरं तर संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याला भाजप म्हटलं जातं, अशा भाजपमधून फुटाफुटीच्या गोष्टी घडल्या नाहीत. मात्र अशी परिस्थिती असताना देखील आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक शहरांमध्ये, अनेक गावागावांमध्ये परिस्थिती दिसली की मोठ्या प्रमाणात मेगा भरती होतीये. हे करण्याची एकतर वेळ कशासाठी आली भाजपवर? का ही मेगा भरती केली? खरं तर मुनगंटीवारांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की अशी दरवाजे सताड उघडे ठेवायला नको होते, पण फडणवीस म्हणाले की दरवाजेच नसावेत, पक्ष दरवाजे विरहित असावा असं ते म्हटले होते. तर एकतर ही मेगा भरती कशासाठी हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे आणि म्हणून ही सगळी नाराजी, बंडाळी आता दिसून येते, हे त्याचं कारण नाही का? नाही, मला असं वाटतं की मेगा भरती नसून गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी विकास केला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्राचा कायापालट केला, भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने पुढे जात आहे, महाराष्ट्राचा सुद्धा कायापालट होत आहे, त्यावेळेला आपण सुद्धा या विकास यात्रेमध्ये जुडावं असं अनेकांना वाटतं. तसंच अनेक राजकीय पक्षातील विविध कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं. कारण नाशिकमध्ये बघितलं, एवढ्या वर्षापासून काम करतायत पदाधिकारी, कार्यकर्ते. तिकडे संभाजीनगरमध्ये आपण बघितलं. पण बाहेरून येणाऱ्या जे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे निष्ठावंतांवर कुठेतरी त्यांची नाराजी ओढवून घेतली का भाजपने? दुसऱ्या पक्षातून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही ॲनालिसिस केलात तर तुमच्या हे लक्षात येईल की त्यांना दिलेली संधी ही 5% जास्त नाही आहे. 95% हे भारतीय जनता पार्टीचे आधीपासून असलेले कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे. आता दुसऱ्या पक्षातून काही लोकांचं स्वागत ज्या वेळेला होतं, ज्या वेळेला विकास यात्रेमध्ये ते सहभागी होण्याची इच्छा दाखवतात, तर त्यांच्यातले काही चेहरे चांगले असतात, त्यांची जनतेशी नाळ जुळलेली असते आणि त्यांची छवी चांगली असते आणि ते भारतीय जनता पार्टीच्या विकास यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छितात, तर त्यांना काही लोकांना त्याच्यापैकी संधीही द्यावीच लागेल. राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं. याचं उत्तर असं देण्यात येतं की ते पक्षात आधीपासून कार्यरत होते, आधीपासून नगरसेवक होते. मग त्यापेक्षा अजून लायक उमेदवार आपल्याला सापडत नाहीत का? नार्वेकरांच्या घरात नियम डावलून 3 तिकीटं दिली गेली. माजी खासदारांच्या, माजी आमदारांच्या मुलांना तिकीटं दिली गेली. मग हा जो निकष आहे निष्ठावंतांचा, तो कुठेतरी या बाबतीत सोयीस्कररित्या वापरला जातो असं वाटत नाही का तुम्हाला? याच्यामध्ये असं आहे की आपण जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये जे 2 नगरसेवक आणि नगरसेविका यांना जी उमेदवारी मिळाली आहे ते राहुल नार्वेकर पक्षामध्ये यायच्या आधीपासून ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगरसेविका होते. त्यांचा राहुल नार्वेकरांशी
पक्षामध्ये येण्यामुळे त्यांना संधी मिळाली याचा काही संबंध नाही. बाहेरच्यांना घेऊन जो वाद चालू आहे त्याच्यामुळे जे जुने आहेत ते पण भरले गेलेत असाही आरोप होतो आहे. आता बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत की काल परवा आलेला नवनाथ बन याला डायरेक्ट महानगरपालिकेचं नगरसेवकपदाचं तिकीट दिलं जातं, पण दुसरीकडे केशव उपाध्याय असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, माधव भंडारी जे असतील त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होते. असे गेल्या 8-10 दिवसात सगळे मेम्स म्हणा, मेसेजेस म्हणा असे खूप व्हायरल होत आहेत. म्हणजे जे जुने जाणते आहेत ज्यांनी पक्षाला वाहून घेतलं आहे त्यांच्यावरती पण अन्याय होतोच आहे की. नाही, याच्यामध्ये असं आहे की उमेदवारी ही स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी काय सेंटिमेंट आहे, तिकडचं काय समीकरण आहे, त्या ठिकाणी कोण राहतो, ह्या सगळ्या त्या ठिकाणी कोणाचं जास्त जमिनीवरती लोकांची संबंध आहे, या सगळ्या निकषांवरती ही उमेदवारी दिली जाते. आणि त्यामुळे 2 केसमध्ये कंपॅरिझन करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या केसमध्ये एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी जमिनीवरती जनतेबरोबर मिसळून काम करत असेल आणि तसं ती सीटसुद्धा टफ आहे आणि त्यामुळे ती सीट फाईटमध्ये आणण्याकरता असा कुठला तरी चेहरा जर उतरवण्याची आवश्यकता असते तर त्या वेळेला अशा प्रकारचे निर्णय घेत असतात. आणि त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर जागेवरती भारतीय जनता पार्टीचा तसा निष्ठावंत कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी म्हणजे इच्छुकही नव्हता आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली. शिवसेनेनं सातत्याने आरोप केलेला आहे की तुम्ही भाजपने खूप खेळवत ठेवलं आणि खूप उशिरापर्यंत जागा वाटप हे झालं नाही त्यांना हवं तसं, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, असा शिवसेनेने कोणताही आरोप केलेला नाही, अशी कुठलीही गोष्ट माझ्या तरी समोर आलेली नाही. आणि आमच्या पहिल्या बैठकीतच हे ठरलं होतं की 227 जागांवरती महायुती लढणार. कुठला पक्ष कुठली जागा लढणार, किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी कुठल्या कार्यकर्त्याची किती ताकद आहे याचा विचार करून, त्या ठिकाणी स्थानिक जनतेचं काय सेंटिमेंट आहे ह्याचा विचार करून आम्ही व्यवस्थितपणे दोघांनाही सोयीचं आहे अशा प्रकारचं जागा वाटप 137-90 हे केलेलं आहे. नाराज जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये आहेत हे आपण मान्य केलेलं आहे. मात्र पहिल्यांदाच भाजपमधली नाराजी इतक्या उघडपणे आणि ठळकपणे समोर आलेली आहे. कारण आपण पाहतो की भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे असं बोललं जात होतं आणि आतापर्यंत जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचं एक SOP होती, ती फॉलो केली जात होती. मात्र या निवडणुकीमध्ये हा बदल कशामुळे झाला आणि याला कोण जबाबदार आहे? मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण हे पाहतो की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ॲस्पिरेशन्स असतात. ॲस्पिरेशन असणं हे चुकीचं नाही. आणि 9 वर्ष किंवा 8-9 वर्ष निवडणूक झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खूप अनेक लोकांचे ॲस्पिरेशन्स हे या ठिकाणी निर्माण झाले. परंतु आमच्या पक्षामध्ये आणि इतर पक्षांमध्ये फरक हाच आहे की इतर पक्षांमध्ये कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर घेण्याकरता भरती होतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. परंतु आपली नाराजी बाजूला ठेवून देशाकरता, समाजाकरता, हिंदुत्वासाठी शेवटी सर्व नाराज जे कोणी थोडेफार असतील ते सुद्धा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील. तुम्ही आत्ता हिंदुत्वाचा मुद्दा काढला. अखिल चित्रेंनी एक तुमचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. तुमचं हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व असं ते म्हणत आहे. त्याच्यात तुम्ही म्हणताय की मुसलमान सजदा करतात आणि हिंदू दगडाची पूजा करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की ते हिंदुत्वाचा अपमान केलेला आहे आणि अशा पद्धतीने साटम यांनी त्या आरोपाला तुम्ही कसं उत्तर देणार? आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जे वंदे मातरमच्या विरोधात आहेत, जे भारत माता की जयच्या विरोधात आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जे पाकिस्तानचे झेंडे फडकवतात. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जे बॉम्बस्फोटाच्या आरोपीला घेऊन प्रचार करतात. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मामूला पक्षामध्ये प्रवेश देतात. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये जे समान तुम्ही असा विचार करताय त्याच्यात एक पण मुस्लिम उमेदवाराला दिला 11 नाही. नंबरच्या वॉर्डमध्ये आम्ही पसमंदा मुस्लिमला उमेदवारी दिलेली आहे. 34 नंबरच्या वॉर्डमध्ये आम्ही जॉन डेनिस नावाच्या एका ख्रिश्चन उमेदवाराला सुद्धा उमेदवारी दिलेली आहे. ठाकरेंना म्हणतात की त्यांनी हिंदुत्व सोडलंय आणि ते फक्त मुस्लिम एरियामध्ये आपले उमेदवार देत आहे आणि मग तुम्ही पण दिलेलं आहे. मग तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडलंच, पण हिंदुत्व सोडून हिरवी चादर जी आहे ती स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे.
त्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले आहेत. त्यांच्या उमेदवाराचा प्रचार इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान नावाच्या बॉम्ब विस्फोटच्या आरोपीने त्यांचा प्रचार केलेला आहे. त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला त्यांनी पक्षामध्ये घेतलेला आहे. मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे केसेस असलेल्या चंगेज मुलतानीला त्यांनी पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा पक्ष हा मामूंची टोळी झालेली आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच्या तुमच्याच एका स्टेटमेंटवरनं बराच वाद झालेला होता. ठाकरेंची सत्ता BMCमध्ये आली तर त्यांना खान महापौर करायचं आहे असं तुम्ही म्हणाला होता. मग हे कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत नाही का तुम्हाला दोन स्टेटमेंट? मुंबई जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं आहे, त्या शहरांचा रंग बदलतो आहे. त्या ठिकाणी रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी त्या ठिकाणी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे. तशाच प्रकारचं वातावरण मुंबई शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुलचालनाकरता करू पाहत आहेत. जसं काही शहरांमध्ये काही महापौर झाले, त्यांची आडनावं आपण जर बघितली, तशाच आडनावाचा जर एखादा महापौर या मुंबई शहरामध्ये झाला तर कदाचित उद्या मुंबई शहराचा रंग बदलू शकतो आणि आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढ्या ज्या आहेत त्या धोक्यामध्ये येऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याकरता उद्धव ठाकरेंपासून आपल्याला मुंबई सुरक्षित ठेवायची आहे. त्यांच्या मतांच्या लांगुलचालनापासून आपल्याला मुंबई सुरक्षित ठेवायची आहे. मी आता यादी बघतोय की आतापर्यंत मुंबईत जे महापौर होते ते शेट्टी, बरोट, पटेल असे महापौर होते आणि मुंबईचा महापौर हा मराठी होईल असं तुम्ही ठामपणे का सांगत नाही? तुम्ही हिंदू होईल, तुम्ही महायुतीचा होईल असं का सांगताय? मराठी का होणार नाही? सर्वप्रथम तर मुंबईचा महापौर हा कधी आपण घेतलेल्या नावांपैकी मुंबईचा महापौर नव्हता. उपमहापौर म्हटलं मी. जशी तुम्ही जी दुसरी नावं घेतली त्याच्यामध्ये शैलजा गिरकर हेही नाव आपण घ्यावं, मोहन मिडबावकर हेही नाव आपण घ्यावं. ती नावं आपण सोयीने विसरताय, त्यामुळे ती नावं आपण विसरू नये. मुंबई शहरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक प्रांतातून लोक या ठिकाणी राहत असतात. अनेक वर्षापासून जे मुंबईमध्ये राहतात, मराठी भाषा बोलतात, मराठीचा सन्मान करतात, ते सर्वच मराठी आहेत असं आम्ही मानतो आणि मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार. तुमचा एवढा ठसठशीत आवाज आहे, तुम्हाला कधी हसताना आम्ही बघितलं नाही. असं का होतं? म्हणजे तुम्ही एवढे सिरियस का असता? आता हसतोय ना तुमच्यासमोर. पण ओव्हरऑल बघितलेलं आहे, तुम्ही कधी हसत नाहीत. म्हणजे काय तो टेम्पो मेंटेन करायचा असतो की त्याच्या पाठचं लॉजिक काय असतं? म्हणजे कारण काय असतं? नाही, मला जर हसायचं असेल तर मला रोज सकाळी 10 वाजता महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विदूषकाला टी व्हीवरती पाहावं लागेल, मग मी खूप खदाखदा हसीन. आमच्याकडे एकनाथ शिंदे आले होते टू द पॉईंटमध्ये, तेव्हा ते म्हटले की आम्ही शिवसेनाच मुंबईमध्ये मोठा भाऊ आहे. ठाण्यात आणि मुंबईमध्ये 100+ जागांची मागणी ते करणार होते. 100+ जागा आम्ही लढणार असं त्यांनी म्हटलं होतं. खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. आत्तापर्यंत जी शिवसेना होती, जी ठाकरेंची शिवसेना तुमच्यासोबत होती, ती मुंबईमध्ये मोठा भाऊ राहिलेली होती. तुम्ही 90 जागांपर्यंत एकनाथ शिंदेंना कसं काय आणले? त्यांनी आमच्याकडे ठामपणे भूमिका मांडली होती की आम्ही 100+ जागा लढणार म्हणून. बघा, कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे. महायुती 227 जागा लढते. आता हे 137 आहेत, हे 90 आहेत, ह्याला महत्त्वच नाही आहे खरं तर. आणि त्यामुळे आम्ही एकत्रितपणे बसून प्रत्येक सीटचं वॉर्ड वाईज ॲनालिसिस करून त्या ठिकाणच्या पब्लिक सेंटिमेंट काय आहे याचा अंदाज घेऊन, त्या ठिकाणी ॲस्पिरंट उमेदवार कोण आहेत याचा अंदाज घेऊन व्यवस्थितपणे दोघांनाही आवडेल किंवा दोघांनाही रुचेल अशा प्रकारचं जागा वाटप केलेलं आहे. पण नगरपालिका निवडणुकीतल्या निकालांमुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली. त्याचा आपण ठाण्यामध्ये सुद्धा प्रत्यय बघतोय की 40 जागा भाजपला मिळाल्या. भाजपचे नगरसेवक सुद्धा त्याच्या जवळपासच त्याचा आकडा आहे, विद्यमान नगरसेवक जे होते. किंवा मुंबईमध्ये सुद्धा 70हून अधिक जागा जाऊ द्यायच्या नाही असा भाजपचा प्रयत्न होता. हे तुम्ही देखील नाकारू शकत नाही. परंतु कुठेतरी तुम्ही ऑन रेकॉर्ड असं मान्य करणार आहे, परंतु कुठेतरी 150 जागा भाजप लढेल या तयारीत भाजप होता. कुठेतरी एकनाथ शिंदे मुंबईत वरचढ ठरले अधिक जागा पदरात पाडून घेण्यात असं वाटतं. 227 जागा महायुती लढेल हा आमचा निर्णय होता, हे राजकीय उत्तर ही आमची तयारी होती. आणि त्यामुळे मी परत सांगतो की कोण किती जागा लढेल याच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही. BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. 200च्या आसपास जागा लढल्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये. या निवडणुकीत तुम्ही 137 लढताय.
तुम्ही मागच्या वेळेला पूर्ण जागा लढवून 82 जागा जिंकल्या होत्या. आता तुमच्याकडे जागा असून सुद्धा, सरकार असून सुद्धा, राज्यातही तशी कुठली तुम्हाला मागच्या वेळेसारखी ॲडजस्टमेंट करायची नसताना सुद्धा 137 वरती कबूल झालात. म्हणजे याचं कारण काय नेमकं? कारण आम्ही 137 लढून सुद्धा मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. आणि हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा आज. आत्ताच मध्यंतरी काही दिवसांपूर्वी तुमचा एक बूट पॉलिश करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला असं वाटलं आम्ही आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना भेटत होतो. डबेवाले असतील, सफाई कामगारांबरोबर मी दिवाळी साजरी केली, आणि ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतील, तसेच फिल्म स्टार, सेलिब्रिटीज असतील, त्या सर्वांची मतं ही मुंबई शहराकरता आम्ही जाणून घेत होतो. याच्याच निमित्तानं आम्ही रेल्वे स्टेशनवरती बूट पॉलिश करणारे जे आपले कामगार आहेत त्यांचाही मेळावा त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या मुंबई शहराची ही एक ओळख आहे. मुंबईतला कष्टकरी ही मुंबईची ओळख आहे. आणि त्यामुळे त्या मुंबईच्या कष्टकऱ्यांचा सन्मान करणं हे मला असं भारतीय जनता पार्टीच्या मुंबईचा अध्यक्ष म्हणून माझ्या मनाला असं वाटलं की यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि त्यामुळेच मी एकदा डबेवाल्यांबरोबर जेवण केलं, मी एकदा सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली, आणि मग बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांचा मेळावा होता, जे संपूर्ण मुंबई शहरातल्या सर्व नागरिकांचे बूट चकाचक करतात रेल्वे स्टेशनवरती. एक दिवशी त्यांचेसुद्धा बूट भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या अध्यक्षानं चकाचक करावे, ही त्यामागची भावना होती. मुंबईत महापौर कोणाचा, भाजप की शिवसेना? महायुतीचा महापौर. नाही, हे आता भाजप, आता महायुतीचा महापौर हे जागा वाटपापर्यंत ठीक होतं. मात्र आता जी चर्चा झाली 137 जागा जर भाजप लढत असेल तर भाजपच्या नेत्यांनी आता स्पष्ट करून टाकलं पाहिजे की भाजपचा महापौर होतोय. महायुतीचा महापौर होईल. महापौर कुणाचा होणार हे महत्त्वाचं नाही. महापौर या मुंबई शहराला विभाजित करणारा खान होणार नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर सर, माझ्या पत्रकार सहकाऱ्यांच्या मनातले प्रश्नांची यादी संपणार नाही असं मला वाटतंय, कारण बरीच प्रश्नांची सरबत्ती झाली. आता या एका फॉर्मल सेगमेंटमधून आपण जाऊया एका वेगळ्या सेगमेंटकडे, आणि तुमच्या मनातल्या काय नेमक्या गोष्टी आहेत त्या आम्ही जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी श्वेता. सर, जाहीर सभा आहे, पण या जाहीर सभेमध्ये आमचा एक मधला छोटासा एक चंक आहे, त्याचं नाव आहे मन की बात. आणि या मन की बातच्या अनुषंगानं आपण विनोदी शैलीनं खरं तर गप्पा मारत असतो. तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्याची आम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी असतात. मराठी भाषेचं लावण्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, किती शब्दसंपदा आहे, पण त्याचबरोबरीने जर आपल्याला एखाद्याला टोमणा हाणायचा असेल तर त्यासाठी वाक्प्रचार आणि शब्दप्रयोगसुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. तर असे काही वाक्प्रचार, असे काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर पटकन कुठली एखादी राजकीय व्यक्ती उभी राहते किंवा एखादा राजकीय पक्ष उभा राहतो ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. तर आता शब्द आहे नशिबाचा खेळ. 2019 मध्ये ज्या वेळेला बहुमत 161 जागा मिळून सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले नाही आणि विरोधी पक्षनेते झाले, हा नशिबाचा खेळ म्हणायचा. पाण्यावरची रेघ. पाण्यावरची रेघ म्हणजे आपण पाण्यावर रेघ मारण्याचा प्रयत्न केला तरी पाणी पुन्हा एकदा संथ होतं, ती रेघ काही आपल्याला दिसत नाही, म्हणजे अगदी काही वेळापुरता ते सगळं असतं. तर हा शब्द पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम. रड्याचा बैल. रड्याचा बैल म्हणजे आपलं सारखं रडत असतं, राहुल तक्रार गांधी. गाणं. हरले की ईव्हीएम, हरले की वोट चोरी. उंडावरचा शहाणा, जो अति शहाणा असतो, काहीतरी मूर्खपणाचे सल्ले देत असतो. संजय राऊत. पथ्यावर पडणे. एखादी गोष्ट आपल्या जी होते एखादी गोष्ट आणि त्यामुळे आपलं चांगलं होतं, आपलं भलं होतं, अशी गोष्ट आपल्या पथ्यावर पडते. उद्धव आणि राज एकत्र आले हे आमच्या पथ्यावरच पडले. परीस. अशी कोणती व्यक्ती आहे तुमच्या दृष्टिकोनातनं की ती राजकीय वर्तुळातली परीस आहे? देवेंद्र फडणवीस. कळसूत्री बाहुले. एखाद्या सांगण्यावरून नाचणारी एखादी व्यक्ती, म्हणजे सांगितलं की ते तसं तसं करणारी व्यक्ती. आत्तापर्यंत 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महापौर झाले आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले ते सगळे हेच होते. पुढचा शब्द आहे कळीचा नारळ. परत संजय राऊत.
परत संजय राऊतच. तुम्ही असं महायुतीमधला पण एखादा सांगू शकतात की त्याच्यामुळे काहीतरी बिनसतंय? कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही पाहिलंय अहंकार आणि हे सगळे असं शब्द म्हणणं आले होते. संयुक्तिक नाही. तुम्ही उत्तर देणं टाळताय. फारच प्रेम आहे संजय राऊतांवर तुमचं. विदूषक आहेत ना ते. गळ्यातला ताई. गळ्यातला ताई. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीतल्या गळ्यातले ताईत आहेत. एका पिसाचा मोर. म्हणजे त्याच्याकडे फक्त एकच पीस आहे, मात्र तो सगळीकडे नाचत बसतो, मी मोर आहे, मोर आहे. आदित्य ठाकरे. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना खूप पर्यावरण समजतं, त्यांना खूप मुंबई समजते आणि अनेक विषय त्यांना समजतात, पण ते समजण्यापासून ते फार दूर आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते एक मोर आहेत, परंतु ते एका पिसाचेच मोर आहेत. दगडातले देव. म्हणजे देव आहे पण तो दगडातला आहे, नाम मात्र आहे. राज ठाकरे. नावासाठीच घेतलंय ना, बरोबर. भ्रमाचा भोपळा. विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सगळे म्हणतात आमचीच सत्ता येणार, आमचीच सत्ता येणार. हो मात्र बरोबर. निकालचं मग त्यांना असं वाटतं की ह्या मराठीचा नरेटिव्ह घेऊन मुंबईकर त्यांना समर्थन देतील, हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा आहे. अमित सर, या मन की बात या कार्यक्रमामध्ये तुम्ही छान दिलखुलास प्रत्येक प्रश्नाचं विनोदी अंगानं उत्तर दिलं, त्याबद्दल मी आभार मानते. आता या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी सोपवते अनुपमाकडे. अमित साटम सर, झी 24 तासच्या जाहीर सभेत तुम्ही आज आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे आमचं मन की बात हे सेगमेंट आहे, याची दिलखुलास उत्तरं दिलीत त्यासाठी खूप खूप आभारी. धन्यवाद.